जिल्हा परिषद काला पांढरी शाळेतील शौचालय बांधकामामध्ये गंभीर अनियमितता, पूर्ण काम न करता लाखोंचं बिल, अभियंता ठेकेदार संगणमतानं भ्रष्टाचाराचा आरोप। अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद काला पांढरी शाळा येथे शौचालय बांधकामाच्या नावाखाली गंभीर भ्रष्टाचार आणि निष्कृष्ट कामाचा प्रकार उघडकीस आलाय। संबंधित ठेकेदारानं शौचालयाचं काम अपूर्ण ठेवूनही लाखो रुपयांचे पूर्ण बिल काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। प्रत्यक्ष पाहणी केली असता शौचालयामध्ये फक्त सीट बसवण्यात आली असून रंगकाम करण्यात आलं, मात्र पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, पाण्याची टाकी बसवलेली नाही। तसेच सर्वात गंभीर बाब म्हणजे संडासासाठी आवश्यक असलेली टाकी, सेप्टिक टँक बांधण्यात आलेली नाही। अशा स्थितीमध्ये शौचालय वापरणं अशक्य असून ते केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप होत आहे। या शाळेत महिला शिक्षिका कार्यरत असून शौचालयाची योग्य सुविधा नसल्यानं त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिक शिक्षकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असून ठेकेदार आणि संबंधित अभियंता यांच्या संगणमतानं शासनाच्या निधीचा अपहार होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। शिक्षण विभागावर शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना त्या निधीची अशी विल्हेवाट लागणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी अभियंता आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, असं संबंधित ठेकेदारास कायमस्वरूपी ब्लॅक लिस्ट करण्यात यावं अशी जोरदार मागणी होत आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजिता महापात्रा मॅडम यांनी वैयक्तिक लक्ष घालावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा पालक, शिक्षक आणि नागरिक व्यक्त करत आहेत।